हृदयामध्ये दुःख दाबून ती आनंदी जगत होती. तिच्या चेहऱ्याकडे बघून तिचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे याची पुसटशीही कल्पना कोणाला नव्हती. ती आनंदी जगली, जगण्याचं तत्वज्ञान सांगत, सगळ्यांना हसवत तिने जगाचा निरोप घेतलाय. कॉलेजमध्ये निरोप समारंभाचं भाषण करतानाच तिने जगाचा निरोप घेतला. धाराशिवमधल्या परांडा येथील 21 वर्षाच्या तरुणीच्या मृत्यूने अनेकांच्या मनाला चटका लागलाय. बघूया. भाषण सुरू होतं कॉलेजमधल्या निरोप समारंभाचं. पण ते करता करताच एक विद्यार्थिनी खाली कोसळली आणि तिनं वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी जगाचा कायमचा निरोप घेतला. या घटनेचा अवघ्या 12 सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आणि सगळ्यांच्याच काळजाचं पाणी पाणी झालं. उराशी दुःख असलं तरी प्रसन्न चेहऱ्याची वर्षा खरात. मृत्यू अवघ्या काही क्षणांवर होता, मात्र त्या अगोदर हसत हसवत जगण्याचं तत्वज्ञान सांगणारी वर्षा चक्कर येऊन जमिनीवर कोसळली. शिक्षकांनी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. धाराशिवमधल्या परांडा शहरातील रा.गे. शिंदे महाविद्यालयात वर्षा BScच्या 3ऱ्या वर्षात होती. विद्यार्थिनी BSc तृतीय वर्षाला होती. तिचं फार मोठं स्वप्न होतं, परंतु निसर्गाच्या पुढं कोणाचं काही चालत नाही असं म्हणण्याप्रमाणे तिनं काल आमच्यातून निघून गेलेली आहे. तिला आम्ही आज आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे. हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख वर्षानं कधीच दाखवून दिलं नाही. कोवळ्या वयातच तिच्यावर ओपन हार्ट सर्जरी झाली होती. मात्र कॉलेजमध्ये ती नेहमी हसत खेळतच असायची. पेशंटचा अर्जंट ECG काढण्यात आला व ECG फ्लॅट आला व त्याचवेळी पेशंट मृत आहे असे घोषित करण्यात आले व नंतर आईवडिलांशी व चुलत्यांशी चर्चा केल्यानंतर असे कळाले की पेशंटची हृदयाची शस्त्रक्रिया 2012 मध्ये झालेली होती. परंड्याला लागून असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील नाडी हे वर्षाचं गाव. आई वडील शेती करतात. वर्षाला एक बहीण आणि भाऊ. तिच्या अचानक जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. निरोप समारंभाच्या भाषणासोबतच आयुष्यही अर्धवट सोडून गेलेल्या वर्षाबद्दल हळहळ व्यक्त होते. अप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.